श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. सध्या अधिक मास हा सुरू आहे आणि अधिक मासाचे आता काहीच दिवस हे शिल्लक आहेत. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येत असतो आणि अधिक मास हा श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित आहे. या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा करून दानधर्म व्रतवैकल्य करून अधिकस्य अधिक म्हणजे अधिक पटीने पुण्यप्राप्ती ही आपण सर्वांनी करून घ्यायची असते. अधिक महिन्याचं अधिक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी या महिन्यामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्यही केली जात असतात आणि हीच व्रतवैकल्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या अधिक मासामध्ये केलीसुद्धा असतील. आपल्याला जमेल तशी सेवा आपण श्रीहरी विष्णूंची या अधिक मासामध्ये केली असेल. बऱ्याच जणांनी दीपदान हे अधिक मासामध्ये केलं असेल. तसंच तुळस पूजनसुद्धा अधिक मासामध्ये करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. तर हे तुळशी पूजनसुद्धा या अधिक मासामध्ये बऱ्याच जणांनी केलं असेल. कोणी विष्णू सहस्रनामावली पठण केली असेल तर कोणी विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र पठण केलं असेल तर कोणी व्यंकटेश स्तोत्र हे पठण केलं असेल. त्याचप्रमाणे संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण केलं असेल तर कोणी गुरुचरित्राचं तर कोणी नवनाथ ग्रंथाचं पारायण हे केलं असेल. तसंच अधिक मासाच्या पोथीचं वाचनसुद्धा या अधिक मासामध्ये बऱ्याच जणांनी केलं असेल. ज्यांना ज्याप्रमाणे शक्य असेल तर त्यांनी त्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा आराधना दानधर्म व्रतवैकल्य ग्रंथांची पारायणं या अधिक मासामध्ये केली असतील. कारण अधिक मास हा 3 वर्षांनी येतो आणि ही संधी आपल्याला 3 वर्षांनीच मिळत असते. अधिक महिन्यामध्ये आपण जी कुठली सेवा पूजा आराधना करत असतो व्रतवैकल्य दानधर्म करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं आणि अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त करून देणारा हा अधिकच महिना आहे की जो आपल्याला केलेल्या सेवांचे अधिक पटीने पुण्यफळ हा प्राप्त करून देत असतो आणि म्हणून अनंत पुण्य प्राप्त करून घेण्याची ही संधी आपण कोणीही सोडायची नसते. आणि जर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नसेल, कुठली सेवाही जर तुमच्याकडून घडली नसेल, अधिक मासाच्या पोथीचं वाचन म्हणा किंवा कुठल्याही ग्रंथाचं पारायण करणं किंवा कुठलीही विष्णूपूजा करणं हे जर तुम्हाला या अधिक मासामध्ये शक्य झालं नसेल, दीपदान करणं जर तुम्हाला शक्य झालं नसेल, आतापर्यंतच्या या होऊन गेलेल्या अधिक मासाच्या काळामध्ये या महिन्यामध्ये तुम्हाला जर काहीच करणं शक्य झालं नसेल, वेळेअभावी म्हणा किंवा तुम्ही जर जॉबला जात असाल तर त्या कारणामुळे जर तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नसेल तर आता अधिक मासाचे काहीच दिवस हे शिल्लक आहेत. तर तुम्ही कमला एकादशी ते अमावस्या या अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसांच्या काळामध्ये या अत्यंत प्रभावी सेवा या करायच्या आहेत. या सेवा केल्यानेही तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल. अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस कमला एकादशी ते अमावस्या हे शेवटचे 5 दिवस खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. संपूर्ण अधिक मासामध्ये ज्यांना काहीही करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी अधिक मासाच्या या शेवटच्या 5 दिवसांमध्ये आपल्याकडनं होईल तितकी जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस कमला एकादशी ते अमावस्या या शेवटच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला कोणती सेवा ही करायची आहे जेणेकरून आपल्याला अधिक मासाचं संपूर्ण पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि विष्णू लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळेल. याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अधिक मासामध्ये तुमच्याकडूनही जर अजून कुठलीच सेवाही जर घडली नसेल तर या शेवटच्या 5 दिवसांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा अवश्य करा. तुम्हाला जमेल ती सेवा अवश्य करा. कारण ही संधी पुन्हा आपल्याला 33 महिन्यांनीच मिळणार आहे आणि म्हणून ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे. तर अधिक मासाच्या या शेवटच्या दिवसांमध्ये 11 तारखेला गुरुवारी आहे कमला एकादशी आणि शुक्रवारी 12 तारखेला आहे प्रदोष आणि 13 तारखेला शनिवारी आहे मासिक शिवरात्री आणि 14 आणि 15 तारखेला आलेली आहे अमावस्या. तर या अधिक मासाच्या या शेवटच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे. कारण कुठलीही सेवा करत असताना शेवटचे दिवस हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेलेले असतात. सेवा करत असताना आधीच्या दिवसांमध्ये जी सेवा आपल्याकडनं घडत नाही, जी सेवा आपल्याकडनं राहून गेलेली असते तर तीच सेवा आपण या शेवटच्या काही दिवसांमध्ये जर केली तर त्याचं आपल्याला तितकंच अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणून या शेवटच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला अधिक मासाचं पुण्यफळ प्राप्त करून देणारी सेवा ही करायची आहे. तर ज्यांना या अधिक मासामध्ये कुठलीच सेवा करणं हे शक्य झालं नसेल तर अधिक मासाचे हे जे काही शेवटचे 5 दिवस शिल्लक आहेत तर त्या दिवसांमध्ये सलग कोणतेही 3 दिवस तुम्ही अधिक मासाचा उपवास हा करू शकतात. राहिलेल्या या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही सलग 3 दिवस उपवास केला तर यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ हे नक्की प्राप्त होईल.
आणि अधिक मासाचे हे सलग 3 दिवसाचे उपवास करत असताना आपल्याला एक वेळ फराळ करायचा आहे आणि एक वेळेस जेवण करायचं आहे, म्हणजे एक वेळेस आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। तर या पद्धतीनेही तुम्ही अधिक मासाचे सलग 3 दिवस उपवास करून अधिक मासाचं पुण्यफळ हे प्राप्त करून घेऊ शकतात। त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये येणारी कमला एकादशी ही सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एकादशी मानली जाते आणि म्हणून 11 तारखेला गुरुवारी जी कमला एकादशी आता आलेली आहे, तर त्या अधिक मासामध्ये आलेल्या कमला एकादशीचा उपवाससुद्धा तुम्ही अवश्य करू शकतात। यामुळेही तुम्हाला अधिक मासाचं फळ मिळेल। आणि या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा ही तर अवश्य करायची आहे आणि यामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे, तसंच विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण केलं तर अतिशय उत्तम, कारण अधिक मासामध्ये आलेली ही कमला एकादशी खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही जर या ग्रंथाचं पारायण कराल तर यामुळे तुमच्या घरामध्ये जो कुठला पितृदोष असेल तर तो पितृदोष नक्कीच यामुळे दूर होईल। म्हणून या ग्रंथाचं पारायण तुम्ही 11 तारखेला कमला एकादशीला अवश्य करा। त्याचप्रमाणे जर तुम्हाला सत्यनारायण पूजा ही सुद्धा अधिक मासामध्ये करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही कमला एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा ही सुद्धा करू शकतात। तसंच सलग 3 दिवस किंवा 5 दिवसही तुम्ही कमला एकादशीपासून सत्यनारायण पूजा ही जरी केली तरीही चालेल। आणि त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये दीपदान करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि जर तुम्हाला अजूनही या अधिक मासात दीपदान करणं शक्य झालं नसेल तर आता राहिलेल्या या शेवटच्या 5 दिवसांमध्ये तुम्ही दीपदान हे अवश्य करा। उरलेल्या 5 दिवसांमध्ये तुम्ही सलग 5 दिवस दीपदान हे करू शकतात आणि हे दीपदान तुम्ही घरी, मंदिरात किंवा नदीच्या काठीसुद्धा केलं, नदीमध्ये केलं तरीही चालेल। तसंच तुळशी पूजन हे सुद्धा जर तुमच्याकडनं या महिन्यामध्ये अजून झालंच नसेल तर तुम्ही आता राहिलेल्या 5 दिवसांमध्येही सलग 5 दिवस तुळस पूजन हे अवश्य करा। तुळशी मातेसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या 5 दिवसांमध्ये रोज न चुकता लावायचा आहे। यामुळेही तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ प्राप्त होईल आणि श्री विष्णूंची कृपा, लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल। आणि त्याचप्रमाणे सलग 5 दिवस व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा आपल्याला सलग 5 दिवस पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनामावली पठण करत अजून जर तुम्ही श्रीहरी विष्णूंना म्हणजेच आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्र हे अर्पण केलं नसेल तर या राहिलेल्या 5 दिवसांमध्ये विष्णू सहस्रनामावली पठण करत तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला तुळशीपत्राचं अर्चन हे अवश्य करा। फक्त ही सगळी सेवा करत असताना ती आपल्याला सलग 5 दिवस करायची आहे। या दिवसांमध्ये आपल्याला एकही दिवस खंड हा पडू द्यायचा नाही आहे। 5 दिवस तुम्ही श्रीहरी विष्णूंना, बाळकृष्णांना तुळशीपत्र हे नक्की आवर्जून अर्पण करा। तसंच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणं हे जर तुम्हाला अजूनही शक्य झालं नसेल तर तुम्ही कमला एकादशीला 1 दिवसाचं किंवा 3 दिवसांचं सुद्धा 3 रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे करू शकतात। त्याचप्रमाणे उरलेल्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला रोज न चुकता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळी जप हा सुद्धा अवश्य करायचा आहे। यामुळेही आपल्याला संपूर्ण अधिक मासाचे फळ मिळेल। तसंच आपण उरलेल्या या 5 दिवसांमध्ये पुरुष सूक्ताचं सुद्धा पठण करू शकतो। त्याचप्रमाणे आपण या राहिलेल्या 5 दिवसांमध्ये गीतेचा 14वा आणि 15वा अध्याय हा सुद्धा पठण करू शकतो। तसंच नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गीतेची 18 नावं दिलेली आहेत, तर ती गीतेची नावंसुद्धा आपल्याला या 5 दिवसांमध्ये रोज पठण करायची आहेत। यामुळे सुद्धा आपल्याला अधिक मासाचं पुण्यफळ मिळेल। आणि त्याचप्रमाणे आपण राहिलेल्या 5 दिवसांमध्ये गोमातेची सेवा, गोमातेचे पूजन हे सुद्धा करू शकतो। त्याचप्रमाणे आपण जेवताना या 5 दिवसांमध्ये 1 वेळेला मौन व्रत हे पाळू शकतो। कमला एकादशी ते अमावस्या या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या घराजवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या केंद्रात, मठात सुद्धा दीपदान हे करू शकतो। आणि तसंच जर तुम्हाला स्वामी महाराजांना वाण लावायचं असेल, धोंड्याचा नैवेद्य अर्पण करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही अजूनही जर स्वामींना अर्पण केला नसेल तर या शेवटच्या 5 दिवसांमध्ये अर्पण करू शकतात स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन। आणि त्याचप्रमाणे 33 दिव्यांचं दान करणं हे जर तुम्हाला शक्य असेल तर ते दानसुद्धा तुम्ही करू शकतात। आणि तसंच तुमची कुलदेवीची ओटी ही जर भरायची राहिली असेल तर तुम्ही तीसुद्धा या शेवटच्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी भरू शकतात। तसंच तुमची आईची ओटी ही जर भरायची राहिली असेल तर तीसुद्धा तुम्ही या शेवटच्या 5 दिवसांमध्ये जमेल त्या दिवशी भरू शकतात। तसंच तुमच्या लेकीला आणि जावयालासुद्धा जर अधिक महिन्यामध्ये तुम्ही अजूनही बोलवलं नसेल तर या शेवटच्या 5 दिवसांमध्ये बोलवू शकतात। आणि अधिक मासाची वात जी असते तर ती वात जर लावणं तुमचं राहिलं असेल तर ती वातसुद्धा तुम्ही या अधिक मासाच्या उरलेल्या 5 दिवसांमध्ये लावू शकतात। तसंच ब्राह्मणाला सुद्धा तुम्ही शिधादान हे देऊ शकतात, दीपदान हे देऊ शकतात।
जो कुठला दानधर्म करायचा तुमचा राहिला असेल तर तो दानधर्म तुम्ही उरलेल्या या 5 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी करू शकतात. मग अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे, म्हणून तुम्ही उरलेल्या या 5 दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी अन्नदान हे गरजू गरीब व्यक्तींना करू शकतात. अन्नदान करणं हे श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे श्री विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणून उरलेल्या 5 दिवसांच्या काळात तुम्ही यथाशक्ती अन्नदान हे अवश्य करा. यामुळेही तुम्हाला विष्णू कृपा प्राप्त होईल आणि अधिक मासाचं संपूर्ण फळ मिळेल. आणि घरच्या देवांनाही जर तुमचं वाण लावायचं राहिलं असेल तर ते सुद्धा तुम्ही या 5 दिवसांच्या काळामध्ये जमेल त्या दिवशी नक्की लावू शकतात. तर याप्रमाणे अधिक मासाच्या या शेवटच्या 5 दिवसांमध्ये कमला एकादशी ते अमावस्या या काळात आपल्याला अधिक मासाचं संपूर्ण फळं प्राप्त करून देणाऱ्या या अत्यंत प्रभावी विष्णू सेवा करायच्या आहेत. यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ मिळेल आणि मानसिक शांतता, सुख, शांती, समृद्धी ही सुद्धा प्राप्त होईल. म्हणून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य असेल तर त्या सेवा तुम्ही या उरलेल्या 5 दिवसांच्या काळामध्ये अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.